ओम भद्रधाराय अभद्रपापघाताय नमः. ओम घोर कष्टहंत्रे त्रिविष्टपकपित्रे ओम भद्रांजलये क्षुद्रतापारे नमः. सोहम, ओम घड्याळाकडे लक्ष आहे का तुझं? तुला ऑफिसला जायचंय ना? ओम भद्रधाराय अभद्रपापघाताय नमः. ओम घोर सतत काय रे गेम खेळतो सोम? आवर ना, मग मागे धावायला लावतो सगळ्यांना तुझ्या. सोम, तुला उशीर नाही होते का? ऐकेल हा मुलगा तर ना. भद्रगोत्रा पात्र दत्तांत्रे नमः. सोहम, मला जरा आधार दे. सोहम, जाणारे आवाज देतायत आजोबा. सोहम, सोम्या कोंबडीच्या, अरे कधी चहा का मारतोय? कान फुटले का तुझे? या. अरे मला जरा हात दे उठायला. आई, अहो हे न्यूजपेपर काय झालं? टाका ना मिरची पावडर. अगं नाही, म्हणजे जास्त झालं तर तिखट. त्या दिवशी त्या अभिजित राजेंसाठी मी भाजी बनवली होती ना, त्यात जरा तिखट जास्तच झालं होतं ना. म्हणजे मला असं वाटलं की त्यांनी लग्नाबद्दल आपल्याला खोटं सांगितलंय, म्हणून मुद्दामून तिखट केली मी ती भाजी. मला माहितीये. द्या. अगं सावकाश सावकाश, जास्त होईल. शुभ्र कमी झालं. हरकत नाही हो आई. त्यांनी आता त्यांचं लग्न झालंय, ही गोष्ट तुमच्यापासून लपवली, असा गैरसमज झाला होता ना तुमचा. पण आता सगळं क्लिअर झालंय ना, मग आता कसलं टेन्शन घेताय? अगं टेन्शन नाही ग तसं शुभ्रा, पण माझं चुकलंच ना. असं करायला नको तुम्ही. काय वाटलं असेल ग त्यांना? हा, तर ते बाकी मला माहित नाही, तुम्ही त्यांनाच विचारा. मी फोन करू का त्यांना? आई हो, एवढी मोठी गोष्ट तुम्ही अशी फोनवर विचारणार आहात का? एक काम करता, तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि सविस्तर बोला त्यांच्याशी. आणि ऐका, जाताना ना काहीतरी छान गोडाचा पदार्थ करून घेऊन जा त्यांच्यासाठी. म्हाताऱ्याला उपाशी मारणार का? अगं बाई, बाबा आले, झालेत पोहे तयार. आई थांबा, आजोबांसाठी पोहे मी घेऊन जाते. पण ऐका ना, हे बघा, इथे आज चिली फेस्टिवलचा व्हेन्यू पण दिलाय, तर अभिजित राजे आज इथे असणार आहे. तुम्ही तिथेच जाऊन भेटा त्यांना. हो हो. आले आजोबा. सर फोन का नाही उचलत आहेत? अरे विश्वास, फोन का नाही उचलत आहेत सर? आपलं मिरची फेस्टिवल स्टार्ट झालं ना सर, इथे असायला हवेत ना. मॅम सर इथेच आहेत, मॉकटेलच्या स्टॉल जवळ. व्हॉट? हो सर इथेच आहेत हो. आणि मला पत्ताच नाही. हो नो, सरांना काय वाटेल? माझं लक्षच नाही त्यांच्याकडे. हो गॉड, थांब थांब थांब, मी बघते. थांब. समोर आणू नकोस माझ्या. काय हुआ सर? अरे काल खाल्लेली मिरचीचा अजून त्रास होतोय मला. तोंड झोमतोय नुसतं. मिरची बघितली तरी त्रास होतोय मला. हे आपणच मिरची फेस्टिवल अरेंज केलं म्हणून मी आलोय तरी, नाहीतर मला काय त्रास होतोय माझं मला माहित. सर काय ग? सर काय सर, आलात तुम्ही? काय झालं? तू माझ्या समोर उभं राहू नकोस. का सर, काय झालं? तू ते हे कपडे घालून माझ्या समोर येऊ नकोस. का सर? मी म्हणतो म्हणून जा. सर मी साडी नेसली नाही म्हणून असं म्हणताय का? पण मी साडी नेसून आले असते तर धडपडले असते ना सर इथे. सर काय झालं तुम्हाला? लागले का काही? मिरची, काल खाल्लेली मिरचीचा अजून त्रास होतोय. तुझ्या टी शर्ट वरची मिरची बघवत नाहीये मला. सर पण या मिरची फेस्टिवलचं काय करायचं मग? तुम्हाला तर प्रत्येक स्टॉल वर जाऊन बघायला लागणार सर. मला एक महत्वाची मीटिंग आठवली. मला जायला हवं. तू सगळं मॅनेज कर, मी आलोच. सर अहो तुम्ही असं कसं जाऊ शकता? सर एक मिनिट. सर माय गुडनेस, तुम्ही मिरचीची भजी खाताय, तुम्हाला पाणी हवंय तुम्हाला? अय्या राजे, विश्वास, एक मॉकटेल आण पटकन. नको नको, मिरचीची भाजी खूप छान आहे, अजिबात तिखट नाही. काय सांगताय? काय मला बघूनही त्रास होतो. हॅलो, माय सेल्फ मॅडी. आवडली ना भजी? हो खूप छान आहे. हे घ्या मिरचीचा त्रास होऊ शकतो, लक्षात ठेवा. सर
सर चाकून पाहिजे? सावकाश गरम गरम आहे. कशी झालीये? खूप मस्त झाली आहे. ऍक्च्युली ना माझी आई पण खूप छान करते पुरणपोळी, पण तुमची पुरणपोळी वेगळी आहे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे त्यात, हो ना? माझी जरा ना वेगळी पद्धत आहे. काय घातलेत तुम्ही? तू ओळख पाहू. आई सांगा ना. अगं माझी सून आहेस ना तू, मग ओळख ना काय घातलंय. ओके. हा, तुम्ही केशर घातलंयत ना यार? बरोबर. आणखी काहीतरी आहे, पण काय आहे? मी नाही सांगणार, तू ओळख. आई सांगा ना. म्हणजे असं पदार्थ खाऊन त्याच्यामध्ये काय घातलंय हे कळण्या इतकी सुगरण मी नाहीये बाबा. आज जाणार आहात ना त्या अभिजित राजेंना भेटायला, त्यांनाच विचारा, त्यांना बरोबर कळेल बघा. आई इतके सिरियस का झाला? अगं तसं नाही ग, म्हणजे मी जाऊ ना पुरणपोळ्या घेऊन, म्हणजे बरं दिसेल ना ग ते. बरं दिसेल आणि त्यांना बरं वाटेलही. आणि आता प्लीज इथलं काही आवरत बसू नका, ते सगळं मी आवरेन. तुम्ही तयार व्हा आणि वेळेत निघा. मॅडी ताई, वेलकम टू चिली फेस्टिवल मॅम. हॅलो. ते अभिजित राजे आहेत का? नो, ते आत्ताच बाहेर गेलेत. पण डोंट वरी, मी आहे ना. बी कम्फर्टेबल. तुम्ही चला, मी तुम्हाला स्टॉल दाखवते. तुम्ही काय घेणार? चिली फ्राईड राईस का पकोडा घेणार मिरचीचा? अहो नको, मला खरंच काही खायला नकोय. मला जरा तुमच्या त्या सरांना भेटायचं होतं आणि जरा ना हे द्यायचं होतं त्यांना. एक मिनिट. हा, हे 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 घ्या. वाव, काय आहे? पुरणपोळ्या आहेत. वाव, मिरचीच्या पुरणपोळ्या. नाही, गूळ घालून केलेल्या पुरणपोळ्या आहेत. हो, पण मॅम इकडे चिली फेस्टिवल चालू आहे, म्हणजे सगळ्या स्टॉलवर मिरचीचेच पदार्थ आहेत. हे कुठे ठेवू मी? अहो नाही, हे स्टॉलवरती ठेवायला नाही आणलंय मी. ते त्या दिवशी घरी आले होते आणि मी सगळं तिखट जेवण बनवलं होतं ना, म्हणून त्यांच्यासाठी जरा पुरणपोळ्या करून आणल्या. वाव, तुम्ही स्वतःच्या हाताने तयार केल्यात पोळ्या. सर एकदम खुश होतील. कालपासून त्यांना तिखटाचा खूप त्रास होतोय ना. कधी येतील ते? कधी येतील ते नक्की सांगता नाही येणार, पण येतील लवकरच. पण तुम्ही बसा ना, विश्वास चेअर घेऊन ये पटकन. मी आल्याचं मॉकटेल घेऊन येते. द्या द्या. येस येस, थँक्यू थँक्यू. अहो ताई, खरंच नको. अहो हे बघ, मला ना त्या विषयावर बोलायचंच नाहीये. त्यांना माझी किंमत कळेल ना, तेव्हा येतील हातपाय जोडत. मग काय, ऐक ना, मैं बाद में बात करता हूं. चल बाय. शुभ्रा, वाढणार लवकर, भूक लागली आहे. हो सोहम, वाढते. अरे आजोबांना आज साधी खिचडी खायची होती ना, आणि त्यांच्या औषधांची वेळ झाली होती म्हणून त्यांना दिलं. पण ए सोहम, ऐक ना, आजोबांचा एक पाय खूप दुखतोय रे आज. आधीच काय प्रॉब्लेम कमी आहेत, त्यात त्यांचा पाय एक. सोहम, असं काय बोलतोयस तू? सॉरी. काय झालंय? तू ऑफिसला पण नाही गेलास आज? काही नाही, सहज कंटाळा आला होता म्हणून. हो सोहम, पण तू शुभ्रा, सहसा ऐक ना, नको ना इतके प्रश्न विचारू. तू पण तर घरीच आहेस. नाही, मला पोस्ट लंच एक मीटिंग आहे, तुला खायला देणार आणि मी निघणार आहे आता. हो. सोहम, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे बघ, असेल तर प्लीज माझ्याशी शेअर कर. मनात नको ठेवूस, तू चिडचिड करत राहतोस मग.
तुझं बॉसशी भांडण वगैरे झालंय का? नाही नाही, त्याला कुठे एवढी अक्कल आहे माझ्याशी वाद घालायला. पूर्वी पण तुझं असंच बॉसशी भांडण झालं होतं, तेव्हाही मला अशी उडवाउडवीची उत्तरं देत होतास. रागाच्या भरात जॉब वगैरे सोडायला निघाला होतास, मी समजावलं तेव्हा शांत झालास. तसं काही आहे का? असेल तर प्लीज मला सांग, मी आहे ना. आपण दोघं मिळून सोल्युशन्स काढूया. पोळी गरम झाली, आता तरी दे ना. भूक लागली आहे का? आधी भुकेवर तर सोल्युशन काढ माझ्या. देते. तूपही लागेल. आईने पुरणपोळी बनवली आहे. माझ्या आवडीची पोळी बनवली आणि मलाच सांगितलं नाही. ए सोहम, मी कटाची आमटी पण केली आहे, थोडी खाशील? दे ना. ए सोहम, तुला माहितीये का रे, आई पुरणपोळीमध्ये केशर आणि काहीतरी घालतात. तो कुठला पदार्थ आहे माहिती तुला? मला काय माहिती. हे बघ, आईला बनवायला आवडतं, मला खायला आवडतं, मला एवढंच माहिती आहे. मला कळत नाही, माझ्यासाठी पुरणपोळी बनवली, मला सांगितलं कसं नाही तिने. आता ह्याला कोण सांगणार, पुरणपोळी ह्याच्यासाठी बनलीच नाहीये, ती तर त्यांच्यासाठी बनली आहे. मॅम प्लीज काहीतरी टेस्ट करा ना, राईस तरी टेस्ट करा मॅम, प्लीज प्लीज. अहो मला खरंच भूक नाही हो. ओके मॅम, प्लीज मिरची पकोडा टेस्ट करा, आवडेल तुम्हाला, प्लीज. बराच वेळ होईल का त्यांना? तुम्ही फोन करून बघता का? मॅम मी कधीपासून फोन करते त्यांना, पण आउट ऑफ रेंज लागतोय. मी परत एकदा करून बघते, वेट. नो मॅम, नाही लागत आहे फोन त्यांचा. माणिकताई, एक काम करूया का, तुम्हीच द्याल का हा डबा त्यांचा? आणि म्हणजे मी निघते, उशीर झालाय ना खूप. ओके. सरांना काही मेसेज द्यायचा का? म्हणजे तसा मेसेज असं नाही, त्यांना म्हणा ह्या पुरणपोळ्या खाल्ल्यानं की मला फोन करून सांगा कशा वाटल्या ते. येस. ओके. नाही तर नको, काहीच नको. मी येते. ओके, मी येते तुम्हाला गेट पर्यंत. नको नको, मी जाईन ना, तुम्हाला किती कामं आहेत ना इथे. हो, आणि ना कसं ना, सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच असते. सरांचा फक्त माझ्यावरच विश्वास आहे ना, त्यामुळे मला एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सर अर्ध्या गोष्टी विसरून जातात ते. येऊ मी? येस. ओके, बाय मॅम. बाय. अभि, काय होतंय तुला? चिली फेस्टिवल असला तरी प्रत्येक स्टॉलवर मध, साखर आणि टॉफीज पाहिजेच. सरांनी आधीच सांगितलं होतं. ओके, सरांनी सगळी जबाबदारी माझ्यावर ठेवली आहे, पण तुम्ही पण सगळीकडे लक्ष ठेवायचं, कळलं का? तर तुम्ही काय घोळ घातला तर सर मला ओरडतील. काय घोळ आहे मॅडम? माय गॉड, माझा आवाज आता सरांसारखा आला ना. हो ना विश्व? सॉरी सर, तुम्ही कधी आलात सर? तू जेव्हा या दोघांना तू किती महत्वाची असे सांगत होतीस तेव्हा. नो सर, मी त्यांना फक्त असं सांगत होते की सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरच आहे, मी ती पार पाडते असं. सर इज इट? सर तुम्ही बसा ना सर, प्लीज प्लीज. का ग? सर तुम्हाला मगाशी काहीतरी गोड खावंसं वाटत होतं ना? हो ना. 1 मिनिट सर. डिश 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 दे डिश दे.
सर प्लीज होल्ड दिस. काय काय करतेस सर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण मी घेतलीये. काय सांगतेस काय येस सर. हे का सर वाव पुरणपोळी मॅडी यू आर जीनियस. वा 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 पूर्णाबरोबर केशराचा आणि बदामाचा स्वाद का आसावरी मॅडम आल्या होत्या सर तुम्हाला कसं कळलं? म्हणजे आल्या होत्या मी पुरणपोळी त्यांनीच दिली. येस सर. सर तुमची वाट बघत होत्या, आत्ताच गेल्या 2 मिनिटापूर्वी. काय मी 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 आलोच. सर तुम्ही कुठे चालला? महत्वाचं काम आठवलंय मला. सर पण पुरणपोळी तू खा. व्हाट सर? झूठा खाने से प्यार बढ़ता है. माइंड ब्लोइंग. आसावरी मॅडम सरप्राईज देतो. कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? सॉरी लाज नाही वाटत असं बायकांच्या मागे यायला? नाही बरोबर आहे तुमचं. पोलिसांना बोलवी ना. आय एम सॉरी मला दुसरं कोणीतरी वाटलं. हे बघ त्या बॉसला जे वाटायचं ना ते वाटू दे, मला फरक पडत नाही. आणि तसंही ना मला त्या जॉबमध्ये इंटरेस्ट नाहीये. सांग त्याला. हा चल बाय. अरे हाय सोहम सरप्राइजिंग. तू आज घरी कसं काय? कसा काय म्हणजे? घर माझं आहे, मी कधीही असू शकतो इथे. नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. आज काय सुट्टी? मला सांगा तुम्ही इथे कसे काय? आज हॉटेल बंद आहे तुमचं? नाही नाही रेस्टॉरंट सुरू आहे आमचं. चिली फेस्टिवल पण एकदम. काम काय होतं? परत काही शिकायला आलात का? कारण जेवढं मला आठवतंय तुम्हाला आज इथे जेवायला वगैरे नाही बोलवलंय. इनफॅक्ट तुम्ही कालच येऊन जेवून गेलात ना, मग आज परत इथे? नाही नाही मला खरं तर आईकडे जरासं काम होतं, त्या फेस्टिवलला येऊन गेलं. आई घरात नाहीये आणि मलाही खूप काम आहे. अगं हो ना शुभ्रा, नाही ना भेट झाली त्यांची. अगं हो म्हणजे मी गेले होते तिकडे पण ते नव्हते ना. अगं त्या मॅडीताईंनी फोन सुद्धा लावला होता त्यांचा. म्हणजे ते काय वाजतं ना ते आउट ऑफ ते एरिया ते वाजत होतं ग सारखं. हो हो पुरणपोळ्या मी ठेवून आले तिथे. पण त्यांची भेट झाली असते तर बरं झालं असतं ना. म्हणजे मी जर प्रत्यक्ष बोलले असते ना त्यांच्याशी तर मला जरा बरं वाटलं असतं ग. शुभ्रा अगं तू कामात असशील ना, मी ठेवते हा फोन. हो अभिजितराजे इकडे. आई हो आले आले. आई चहा दे ना मला पटकन. हो देते हा.